महापालिका आयुक्त महेश पटक यांनी बोटचेपी भूमिका घेण्याऐवजी नगरसेविका रेश्मा भोसले यांना निलंबित करावे अशी मागणी मनसेचे गटनेते वसंत मोरे यांनी केली। राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका रेश्मा अनिल भोसले यांच्या मिळकती करांबाबत कॉम्प्युटरमधील नोंदीत फेरफार केल्याने महापालिकेच्या कर आकारणी आणि कर संकलन विभागाचे सहाय्यक आयुक्त दयानंद सोनकांबळे यांच्यासह 2 कर्मचाऱ्यांना 4 दिवसांची पोलीस कोठडी ठोठावण्यात आली। गेल्या वर्षी झालेल्या पालिकेच्या निवडणुकीमध्ये रेश्मा भोसले यांच्या मिळकतींवरील थकबाकी निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर भरण्यात आली होती, परंतु मिळकत कर प्रणालीच्या कॉम्प्युटर डेटाबेसमध्ये फेरफार करून ही रक्कम निवडणुकीपूर्वीच भरण्याचे दाखवण्यात आले आहे। त्या आधारे कोणतीही थकबाकी नसल्याचे ना हरकत प्रमाणपत्रही देण्यात आले होते। कॉम्प्युटर डेटाबेसमध्ये फेरफार करणे आणि कामकाजावर देखरेख करण्याच्या कर्तव्यात निष्काळजीपणा दाखवण्याचे कृत्य संगनमताने केल्याचा ठपका सोनकांबळे यांच्यासह विभागाचे कॉम्प्युटर प्रमुख सुनील कांबळे यांच्यावर ठेवण्यात आला होता। तसा अहवाल तत्कालीन अतिरिक्त आयुक्त नरेश धुरमुरे यांनी दिला होता। त्यानुसार या दोन्ही अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली। त्यांना कोर्टात हजर करण्यात आले असता या आरोपींना 22 जुलैपर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे। पोलीस कोठडी सुनावलेल्या 2 अधिकाऱ्यांसह नगरसेविका रेश्मा भोसले यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी मनसेचे गटनेते वसंत मोरे यांनी केली आहे। निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्यात येणार असून आयुक्त महेश पाटक यांनी बोटचेपी भूमिका घेण्याऐवजी भोसले यांनाही निलंबित करावे अशी मागणी मोरे यांनी केली। मुळात आम्ही मागील 1 वर्षापासून या प्रकरणाचा पाठपुरावा करतोय, परंतु याच्यामध्ये आयुक्त का गळचेपी भूमिका घेतात आम्हाला कळत नाही। कारण प्रत्येक वेळेस आयुक्तांना आम्ही या विषयामध्ये भेटलोय, आमचं शिष्टमंडळ भेटलंय, आम्ही निवडणूक आयोगाकडे तक्रार केली, निवडणूक आयोगाने तसे निर्देश दिलेत, परंतु त्या निर्देशांचं कोणत्याही परिस्थितीमध्ये आयुक्तांकडून पालन होत नाही। म्हणून आम्ही ज्या सगळ्या ह्या प्रकरणाच्या मुळाशी गेलो असता याच्यामधून सगळं काय आहे ते नजरेसमोर आलेलं आहे आता, की हा एवढा मोठा प्रकार आहे की याच्यामध्ये इथल्या कोर्टाने सुद्धा त्यांचा जामीन फेटाळला। त्यानंतर त्यांनी मुंबईमध्ये अपील केलं, तर हायकोर्टाने सुद्धा त्यांचा जामीन या ठिकाणी घेतलेला नाही, त्यांना जामीन दिला नाही आहे। ह्या सगळ्या प्रकरणामध्ये आमची ही मागणी की हे 2 अधिकारी हे फक्त मोरके आहेत, हे 2 अधिकारी फक्त हे सूत्र पुढे हलवतात आहे, पण ह्याच्या प्रत्यक्षामध्ये जो मोरके आहे त्याच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे। प्रत्यक्षात या सगळ्या प्रकरणामागे आमदार अनिल भोसले असतील व नगरसेविका रेश्माताई भोसले असतील, या सर्वांवरती सुद्धा 34(4) नुसार गुन्हा दाखल झाला पाहिजे ही आमची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची प्रथमपासून मागणी आहे। कारण हे सगळं प्रकरण करण्यामागं ते सगळे दावेदार आहेत, त्यांनी सगळा हा प्रकार घडवून आणलेला आहे। म्हणून जर याच्यामध्ये या गंभीर गुन्ह्यामध्ये या दोघांना 4 दिवसाचा PC मिळाला आहे, मग याच्यावरून हायकोर्टाने जर यांचा जामीन फेटाळला, इथल्या कोर्टामध्ये यांना 4 दिवसाचा PC मिळतो, तरीसुद्धा कमिशनर याच्यामध्ये का भूमिका घेऊ शकत नाही की मागे तर हा प्रश्न विधानसभेमध्ये तारांकित म्हणून सुद्धा झालेला आहे, तरीसुद्धा या प्रश्नावरती काहीही केलं जात नाही। मग कमिशनरांवरती कुणाचा दबाव आहे? मग एक तर आमचा आता कमिशनरांनाच मागण्या असणार आहे येणाऱ्या आठवड्यामध्ये, जर तुमच्यावरती दबाव येत असेल, तुम्ही कुणाच्या दबावाला बळी पडत असाल, तर तुम्ही याच्यामधनं तुम्ही बाजूला व्हा, तुम्ही नाहीतर एकतर नावं तरी सांगा तुमच्यावर दबाव कोणाचा येतोय ते। ह्या भूमिका आमच्या आहेत आणि भविष्यात आजच आम्ही पत्र देणार आहे पोलीस स्टेशनला की जर ह्या दोघांवरती हा गुन्हा दाखल झाला आहे तर संबंधितांवरती सुद्धा नगरसेवक असतील, आमदार साहेब असतील, यांच्यावरती सुद्धा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि त्यांनासुद्धा अटक झाली पाहिजे। अन्यथा आम्ही शिवाजीनगर पोलीस स्टेशन जे आहे त्या पोलीस स्टेशनला आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने एक ठिय्या आंदोलन येणाऱ्या 8 दिवसामध्ये घेणार आहोत।